सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आलं। यावेळी ऐतिहासिक सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सरन्यायाधीश गवई बोलताना म्हणाले की सामाजिक व आर्थिक लोकशाही आल्याशिवाय देशात खऱ्या अर्थानं लोकशाही येणार नाही, असे विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले आहे। समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची होती। यांच्या विचाराला अनुसरून कोल्हापुरात सुरू झालेलं सर्किट बेंचद्वारे सर्वसामान्य न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली। संग्रामजींनी उल्लेख केला कोल्हापूर बेंचचा, आणि जेव्हा केव्हा मला संधी मिळते त्यावेळेला मी निश्चितप्रमाणे कोल्हापूरच्या विषयाला हात लावतो आणि मला वाटतं की कोल्हापूर बेंचला पाठिंबा देणारा, उघडपणे पाठिंबा देणारा तरी मी एकमेव सुप्रीम कोर्ट जज आहे। आणि भारतीय राज्यघटनेने न्यायाचा हक्क हा एक मूलभूत हक्क मानलेला आहे, आणि तो जर आपण मूलभूत हक्क मानत असू तर पक्षकाराला कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळणं हे गरजेचं आहे। आणि त्यामुळे कोल्हापूरला खंडपीठ स्थापन होणं ही काळाची गरज आहे, जेणेकरून त्या विभागातल्या दूरवर पसरलेल्या नागरिकाला कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळू शकेल।